नमः दोघांनी हात जोडा विष्णू स्तोत्र करा विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः देवीकाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः उपेंद्राय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः हरे नमः श्री कृष्णाय नमः प्रार्थना पूर्ण प्रारंभ करून हे श्रीमद भगवत महापुरुष तुलसीदास पाठी माय पकडायचं श्रीमद भगवत महापुरुष ते स्वयं संप्रदाय प्रवर्तमानसे अद्य प्रमाण विजय प्रारंभ है श्वेतवालकं ते वैवस्वतंत्र एकविंशतिः वर्षे प्रथम नैनमुदीवनं कारणे आर्यावर्तने श्रीप्रताप आर्यनगरं श्रीवागी कृष्णागोदावरीमध्ये कोयनावेन देवंगाय नामधेय श्री शक्तिसिंहवर्धने महाराज श्री वर्तमाने व्यवहारिक निर्माणे महाशिवत्र शिवानंद के 1947 विश्वस्मान सर्वेश देवदेश वंशते योगे राजपट हरिनाम सत्ता प्रभु रामचंद्र नमः पाठ्य पूर्यामिता अभिषेकं समर्पयामि तत्समासंकल्प समर्पयामि नामं देवाय समर्पयामि तुम्ही सर्वांच्या पायावरती गळे बार कुंकवाचे लावून एक फूल ठेवायचं एकदा स्वर्णवर्णा भास सर्व सौभाग्य देव समर्पयामि वेदनाटे समर्पयामि नेत्रं समायुक्त तोरण श्रीवरं सुमंगलकार कुंकुम समर्पयामि चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव मंडळी यंदा नाही येऊन सुट्टी काढून गेलो बरं मामाची पूजा चालू होती ना मग तेव्हा बोलता नाही आलं आता बोलतोय श्री विठ्ठल मंडळी यंदाचा 2025 आणि आपल्या कोपरी ग्रामस्थांचा कोपरी गावचा आता सप्ताह आज प्रारंभ होणार आहे आणि या प्रारंभाला आज पूजेचे मानकरी आमचे रमाकांत मामा अनेक व्यक्ती अजून कोणी कोणी पूजा केली सांगा की आम्हाला तुम्ही पूजा केली ना अजून इंद्रजित मामा तुम्ही पूजा केली बरेच जण पूजेला होते सगळ्यांना श्री विठ्ठल मंडळी चला आता सप्ताह चालू काय आपल्या पंचपदी चालू करू म्हणजे व्यासपीठ लवकर चालू होईल उशीर झालेला आहे तसं आपल्या सप्त्याला चालू करायला सकाळी आज ब्राह्मण पोळी जरा उशीर गेले ब्राह्मण बरं झालं चालते उशीर झाला पण चालेल चला बाहेर चालूया पंचपदी चालू करू आणि आपल्या सप्त्याला अशा प्रकारे आपण प्रारंभ करूया चला पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आनविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल कृष्णा
हाफ दे. हरी भाग्याचा उदय जोडी संत पाय जोडी संत पाय जोडी संत पाय भाग्याचा उदय विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडे
जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारे तू कोण दे हरी आयुष्य व्हावे तया कुळा सकळा हरिच्या दासा दान वागो कोणी ही संत मंडळी सुखी असो ओंकाराचा वारण लागो राजसा माझ्या विसुदाचा भाविकांती नामा म्हणे तया असावे कल्याण जामके निदान पांडुरंगा कोणीची वादान वागो कोणी ही संत मंडळी सुखी असो मागणे ते तुझा प्रती आहे देशील तरी के पाये पांडुरंगा संतास निर्विहेची मज दे अनेक तुझे काही न मागो देवा म्हणे आता उदार तू होई मज ठेविल पायी संतांतिया संतास निर्विहेची मज दे अनेक तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की जय रामचंद्र की जय विठ्ठल उत्तम भोईर काय मग आता आपल्या गावाचा सप्ताह चालू झालेला आहे मग आपली काय सेवा असेल रोज आमची दररोजची सेवा असते ती पांडुरंगाच्या चरणी आम्ही अर्पण करणार रोजची आमच्या इथं जेवढं होईल तेवढं करणार बरं का उत्तम मामा आहे ना रोजची साफसफाई संध्याकाळी सगळी लोक निघून जातात साफ कोण करीन साफसफाईचा कार्यक्रम आमचे साफसफाईचा कार्यक्रम मोठा पुण्याचं काम असतो वा 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 असंच करत राहा काम आणि अशा प्रकारे आणखीन एक गोष्ट आमचे व्यासपीठ चालक दीनानाथ महाराज यात आमचे व्यासपीठ चालक आहेत आता ते ज्ञानेश्वरीचे पूजन करून ज्ञानेश्वरी इथून व्यासपीठाकडे घेऊन जातील वाचक मंडळी जे आहे ज्ञानेश्वरी पारायणाकरता या ठिकाणी अखंड नाम सप्ताह कोपरीगाव वर्ष 27 श्री विठ्ठल मंडळी श्री ज्ञानदेव आणि अशा प्रकारे आपल्या सप्ताहाची सुरुवात झालेली आहे 2025 आपला या सप्त्याचं 27वं वर्ष बघता बघता भरपूर 27 वर्ष कधी लोटून गेले काहीच माहिती नाही पडलं आमच्या लहानपणात आम्ही सप्त्याला यायचो का नाही टाळ पकडता येत नव्हतं तेव्हापासून ते आतापर्यंतचा प्रवास झालेला आहे आणि अनेक वर्ष आमच्या गावची सप्ताह केलेले ज्ञानराज महाराज म्हात्रे रमाकांत दादा आणि यंदा रमाकांत मामांनी तर कहरच केला काय कहर केला यंदा खणखणीत मस्त टाळ आलेले टाळ आपल्याला कोपरी गावच्या सप्त्याला मस्त किती बाबा टाळ 30 टाळ 30 टाळ आणखीन देऊ 30 टाळ वा वा काय बोलायचं आता यांच्याबद्दल मी काहीतरी बोलणारच आहे पण माझ्या कीर्तनात पण खरंच अशी सेवेधारी मंडळी अनेक आपल्या गावात आहेत त्याच्यापैकी रमाकांत पाटील आणि आणखीन भरपूर लोक आहेत जे दान करतात आणि अशा दानशूर व्यक्तींना ज्ञानोबारायांनी आपल्याला प्रार्थना करावं लागेलच यांचा आरोग्य आयुष्य वैभव वाढवत आणि पुढती संप्रदायाची अशी सेवा घडव इतर सामाजिक सेवा ते करतच असतात आणि अशा प्रकारे आता आपला सप्ताह चालू झालेला आहे व्यासपीठासाठी ज्ञानेश्वरी पारायणासाठी सर्व सज्ज टोनम बघू बसतोस तू पारायणाला जा बस 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 चला आता सगळे पारायणकर्त्यांची आपल्याला ओळख करून देतो आणि आपण आपली व्हिडिओ इथे संपूया चला श्री विठ्ठल मंडळी आणि आज आपल्या साहिल महाराजांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते समस्त आसन ग्रहण करून आता थोड्या वेळ पारायण सुरुवात होत आहे आणि अशा प्रकारे हे आसन सगळं भेटलाय काय हे आसन प्रत्येकाला प्रत्येक व्यासपीठ चालकाला यांच्याकडून देण्यात आलेलं आहे फार फार धन्यवाद महाराज अलंकापुरी पुण्यभूमी माऊली गुरु ज्ञानेश्वरा माऊली गुरु ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा श्री गणेशाय नमः
श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यो नमः अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओम नमो जय आराध्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलमती प्रकाशु मये निवृत्तिनाशु अवधारी ये शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुरेश ये केवळ गुरुशोम निवृत्ती स्मृती तेची अवयव हे कायिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टदशे पुराणे हिची मणी भूषणे पदपत्पती ठेवणे प्रमय रत्नाची पदबंधनागर तेची रंगाभिले अंबला जेत साहित्य वाणी पर उजालाचे एका काव्य नाटका देवी गणा संस्था त्याची उदय सगळ्या अर्थधनी नाना प्रमेयाचे पायी निमुटपणे पाहता कुसळी विशिका उशिवते माधारी अग्निहरण तेचे व्यासाधिकाच्या मती तथा रुग्णवतीला जिथे भले एक कलांगला पुण्यात सुद्धा आगला म्हणून जन्मचे आगला दोषहरणे आणि पाहता नानिका रंगीचे आगलिका विलास गुणाची बिंबा भगवतीत चला श्री विठ्ठल मंडळी, आणि अशा प्रकारे आपल्या सप्त्याची सुरुवात झालेली आहे. कोपरी गावचा सप्ताह, याच्या अगोदर आपण बोनखोडे गावचा सप्ताह पाहिला. गीता जयंतीचा सप्ताह असतो आणि त्यानंतर म्हणजे गीता जयंतीच्या सप्त्यानंतर वास्तविकता आपल्या नवी मुंबईच्या सप्त्यांना सुरुवात होते. आता बोनखोड्याचा झाला, आता आपल्या गावचा कोपरी गावचा सप्ताह, यंदा आपल्या सप्त्याला 27 वर्ष पूर्ण होत आहे आणि लगेच आपला सप्ताह संपला का पुढच्या पंचमीला लगेच जुगावचा सप्ताह म्हणजे नवी मुंबईतले सप्त्यांना प्रारंभ अशा प्रकारे झालेला आहे. आणि सर्व सप्त्यांमध्ये फार मजा येणार आणि खूप खूप अशी चांगले चांगले कीर्तनकार मंडळी आहेत. आणि पण आता माझा प्लॅन वेगळा आहे. आता आमचा सप्ताह झाल्यानंतर मी कुठं जाणार आहे, काय आहे, अजून काय तुम्हाला मी सांगितलेलं नाही. तुमच्याशी मी या गोष्टीवर चर्चा करीन थोड्या दिवसात. आणि त्याला अशा प्रकारे आजपासून मात्र तुम्हाला कोपरी गावच्या आपल्या सप्त्याची मेजवानी मी चालू करणार आहे. संध्याकाळचा हरिपाठ, संध्याकाळचं कीर्तन, जे पण काही आपल्याला उपक्रम आपल्याला रेकॉर्ड करता येतील ते रेकॉर्ड करायचे आणि ते रेकॉर्डिंग करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. चला, आजच्या दिवसाची व्हिडिओ मी इथंच संपवतो, कारण की संध्याकाळी आपल्याला हरिपाठ वेगळं शूट करायचं आहे. त्याच्यासाठी श्री विठ्ठल, श्री ज्ञानदेव.